किराणा दुकान सुरू करायचंय. मग ते फायदेशीर कसं बनवायचं, चला पाहूया. कमी बजेटमध्ये दर महिन्याला 30-50 हजार कमवायचेत? उत्तर सोपं आहे, एक यशस्वी किराणा दुकान. ठीक आहे, सुरुवात करूया. सर्वात पहिली आणि महत्वाची पायरी म्हणजे योग्य जागेची निवड. रहिवासी भाग किंवा शाळेजवळची जागा बघावी, जिथे लोकांची वर्दळ असते. आता पुढचा प्रश्न, भांडवल किती लागेल? चला खर्चाचा अंदाज घेऊया. सुरुवातीला जागेसाठी डिपॉझिट आणि ॲडव्हान्स भाडं द्यावं लागेल. भांडवलातला सगळ्यात मोठा हिस्सा जाईल तो म्हणजे सुरुवातीचा माल भरण्यात. मग येतात रॅक, फ्रिज आणि वजन काट्यासारखी आवश्यक उपकरणं. म्हणजे एकूण खर्च येईल साधारणपणे 70,000 ते ₹1,50,000. आता सर्वात महत्वाचं, दुकानात सुरुवातीला कोणता माल ठेवायचा? फक्त त्याच गोष्टी ठेवा ज्यांची घरात रोज गरज लागते आणि मागणी जास्त असते. थोडक्यात, जो माल लवकर विकला जाईल तोच आधी भरायचा. चला, आता बघूया कोणती कायदेशीर कागदपत्र आणि परवाने लागतात. यात शॉप ॲक्ट आणि FSSAI लायसन्स हे तर पाहिजेतच. आता येतो सगळ्यात महत्वाचा भाग, नफा आणि कमाईचं गणित. साधारणपणे प्रत्येक वस्तूवर 8 ते 20% नफा मिळू शकतो. म्हणजे जागेनुसार महिन्याला साधारण 25 ते 50 हजारांचा नफा होऊ शकतो. एकदा दुकान सुरू झालं की मग व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित करायचं. या आधुनिक सुविधांमुळे ग्राहक टिकून राहतात आणि विक्रीही वाढते. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की अशी कोणती खास सेवा देता येईल जी दुकानाला त्या परिसरासाठी अत्यावश्यक बनवेल.